नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले चालू घडामोडीवर काही निवडक प्रश्न उत्तरे आज आपण घेणार आहोत. चला तर सुरू करूया. इंडियन चेंबर अँड फूड ऑफ ॲग्रिकल्चरच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? सुरेश प्रभू यांची निवड झाली आहे. सी व्हिजल 24 हा कोणत्या देशाने केला जाणारा संरक्षण सराव आहे? सी व्हिजल 24 हा भारत या देशाने केला जाणारा संरक्षण सराव आहे. लॉंग रेंज लॅड अटॅक क्रूज मिसाईल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? लॉंग रेंज लॅड अटॅक क्रूज मिसाईल संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO या संस्थेने विकसित केले आहे. 2024चा बुकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? 2024चा बुकर पुरस्कार सामंता हार्वे यांना जाहीर झाला आहे. सामंता हार्वे यांना कोणत्या कादंबरीसाठी 2024चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे? सामंता हार्वे यांना ऑर्बिटल या कादंबरीसाठी 2024चा बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. पंकज अडवाणी कितव्यांदा IBSF वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे? पंकज अडवाणी यांनी 28 वेळा IBSF वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले आहे. 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा 2024 कोठे होणार आहे? 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धा UAE येथे होणार आहे. सोनू सूद यांची कोणत्या देशाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे? सोनू सूद यांची थायलंड या देशाच्या ब्रँड अँबॅसेडरपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय बाल दिन 14 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. राष्ट्रीय MSME क्लस्टर आउटरीच प्रोग्राम कोणत्या मंत्रालयाचे लॉन्च केला आहे? राष्ट्रीय MSME क्लस्टर आउटरीच प्रोग्राम वित्त मंत्रालयाने लॉन्च केला आहे. जागतिक विद्यापीठ नेमबाजी स्पर्धेत ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर आणि संजिता दास यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? सुवर्ण पदक जिंकले आहे. कोणत्या राज्यात पुष्कर उंट मेळा आयोजित करण्यात आला आहे? राजस्थान या राज्यात पुष्कर मेळा आयोजित करण्यात आला आहे. ग्लोबल कार्बन बजेट 2024 या अहवालात कार्बन डायऑक्साईडचे एकूण जागतिक उत्सर्जन किती अब्ज टन होण्याचा अंदाज आहे? एकूण 41.6 अब्ज टन होण्याचा अंदाज आहे. भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 ची थीम काय आहे? भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 ची थीम आहे विकसित भारत 2024. ॲमेझॉनने भारतात कोणत्या शहरात ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेस लॉन्च केले आहे? ॲमेझॉनने भारतात बंगळुरू या शहरात ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर मेकर स्पेस लॉन्च केले आहे. कोणत्या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे? 14 ते 27 नोव्हेंबर या कालावधी दरम्यान नवी दिल्ली येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे. मध्य प्रदेशमध्ये आयोजित 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? मध्य प्रदेशमध्ये आयोजित 66व्या अखिल भारतीय कालिदास समारोहाचे उद्घाटन जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ICC वुमेन्स प्लेयर्स ऑफ मंथ ऑक्टोबर 2024 कोण ठरले आहे? ICC वुमेन्स प्लेयर्स ऑफ मंथ ऑक्टोबर 2024 अमिलिया केर ह्या ठरल्या आहेत.
ऑक्टोबर 2024ची ICC वुमन्स प्लेयर्स ऑफ मंथ निवड झालेली अमेलिया केर कोणत्या देशाची खेळाडू आहे? न्यूझीलंड या देशाची खेळाडू आहे. IBSF वर्ल्ड बिलियर्ड चॅम्पियनशिप 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? दोहा येथे करण्यात आले होते. चेन्नई ग्रँड मास्टर्स 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? चेन्नई ग्रँड मास्टर 2024चे विजेतेपद अरविंद चिदंबरम यांनी पटकावले आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झाली आहे? अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी माईक वॉल्टर्स यांची निवड झाली आहे. मार्को रुबियो यांची कोणत्या देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली आहे? मार्को रुबियो यांची अमेरिका देशाच्या परराष्ट्र मंत्रीपदी निवड झाली आहे. भारत देशाने कोणत्या शहरात बिमस्टेक एनर्जी सेंटर स्थापन करण्यासाठी बिमस्टेक सोबत करार केला आहे? भारत देशाने बंगळुरू शहरात बिमस्टेक एनर्जी सेंटर स्थापन करण्यासाठी बिमस्टेक सोबत करार केला आहे. गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयांच्या चांदीच्या नाण्यांचा अनावरण करण्यात आले आहे? गुजरात राज्यातील श्री स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेला 200 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 200 रुपयांच्या चांदीच्या नाण्याच्या अनावरण करण्यात आले आहे. नवीन रामगुलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? नवीन रामगुलाम यांची मॉरिशस या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. भारताच्या डिफेन्स स्पेस एजन्सीद्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास 2024चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? भारताच्या डिफेन्स स्पेस एजन्सीद्वारा पहिल्या अंतरिक्ष अभ्यास 2024चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.